पाण्याची भीषण टंचाई काय आहे आणि त्यासाठी आपण हा रियालिटी चेक करतोय। मी रात्रीचे 2 वाजता या ठिकाणी आलेले। हा गावठणपाडा आहे आणि या गावठणपाड्यातल्या महिला रात्री 2 वाजता पाणी भरायला आल्या, कारण त्यांच्या गावामध्ये पाण्याचा या विहिरीमध्ये हे पाणीच नाही बिलकुल। कारण रात्रभरच त्यांना 2-1-3 अंडे असे मिळतात, अशा महिला या अगोदर मला बोलवत्या। काय परिस्थिती ही त्यांच्याकडे जाणून। मावशी, किती वाजता तुम्ही येता इथं रात्री? 4 वाजता। आणि किती पाणी मिळतं अंडे? 2-3 दुडी। बरं, गावात काय पाण्याचा टँकर पण येत नाही का? नाही येत। हां, नाही। मग इथले कोण ग्रामसेवक झाले, सरपंच येऊन बघत नाही का? नाही आलेले। सरपंचाकडे किती वेळा जाऊन आले, तिकडे किती वेळा सांगितलं, आपण सरपंच पण आमच्याकडे येऊन बघत नाही। तुम्हाला बोलतो पाण्याचं काय करायचं तर तुम्ही करून घ्या, आम्हाला नाही बोलतो बोलायचं। पंचायत मध्ये आमच्याकडे काय बोलतो शिल्लक नाही तुम्हाला द्यायला सारखं, असे बोलतात। आणि मग इथल्या जे ग्रामसेवक आहेत ते येतात नाही का? ग्रामसेवक पण नाही येत, मग कोण येत नाही तसे आमचा हाल किती चाललाय तिथं। एवढ्या लांब तिकडे जायचं, त्यांच्या तिकडे जायचं, पाणी घेऊन यायचं। ना म्हाताऱ्या बायका काय करणार आहेत, जाणार आहेत का? ज्या एक आहेत काही त्यांना काय आणता येणार आहेत का पाणी? आमचा इकडं आम्हाला नाही आंघोलीला पाणी मिळत का नाही पियाला जर पाणी मिळत। रात्रीच्या 1-2 वाजता आला तरी पाणी भेटत नाही। 1-2 दुडी त्याच्यानं पण 1-2 दुडी जर भेटला तर नाही एवढी माणसांना नाही आंघोली होत त्याच्यात, का नाही कपडा धुवायला भेटत, का नाही स्वयंपाक नाही बनवताय का? कोण जर माणूस पाहुणा आला त्यांना पाणी नाही द्यायला भेटत। आम्हाला काय बोलतील, पाणी आम्हाला देत नाही। कुटुंबाला 2 अंडे पुरतात का? ते कुठं 2 हंडे पुरणार आहेत? नाही स्वयंपाकाला ना पोराबाला ना पण पाणी, अख्खा दिवस पाणी लागतोय, तो कुठून आम्ही पुरवणार आहेत? पाणीच नाही भेटत ना। आमच्या गट सरपंच ना ग्रामसेवक कोणी आम्हाला लक्षच नाही देत, आम्ही काय करणार आहेत? इथले जे ग्रामसेवक आहेत त्यांनी कधी येऊन बघितलं नाही का? नाही, येतच नाही। आता तुम्ही आज आले म्हणून ते आज आम्हाला टँकर पाण्याचा जे टाकला म्हणून त्यात पाणी भेटलं आम्हाला थोडा। ते कामात एवढ्याला गर्दी इथं असते। नंबर लावायचा, जेव्हा रात्रीचे 4ला ना 5ला आला ना 3ला आला तरी पण नाही, सकाळचे 12-1 वाजता पाणी मिळायला नाही। एवढा अख्खा उन्हात, एवढा ऊन पडतोय, ते उन्हात राहावं लागतंय आम्हाला पाणी। आम्ही कामाला जर मजुरी जायचं तर संध्याकाळचे 6ला-7ला यायचा ना, मग विहिरीत पाणी नसला मग आम्ही पाणी भरायचं का स्वयंपाक बनवायचा पुढे नावात नाही ना। जर आम्ही आता कामाला गेलो 6ला सुट्टी, घरी येताना 7 वाजतात, मग पाणी घरात नसल्यावर मग विहिरीवर आलो, मग विहिरीत पाणी नाही, मग नियाचं कुठला पाणी? आता 1 हंडा भेटला, 2 हंडा भेटलं पाणी तर मग त्याच्यानं स्वयंपाक बनवायचा का पियाचा का आंघोळ करायची? मग त्या हौदावर जायला लागतं हरोसारला आम्हाला किती अर्धा-1 तास लागतो 1 दुडीला। ते माणूस किती समजा बाई माणूस झाली तरी एवढे लांबून किती पाणी उन्हाचे वाहणार आहेत? मग सरपंचाने आणि ग्रामसेवकने जरा लक्ष द्यायला पाहिजे ना। मग ते गावाचे विकास काय करायला, ते निवडून काय करायला येतात? ते गावाचा विकास करायसाठी माणसांना समजत निवडून दिलं तर माणसांना कोणाला काय अडचण आली, कोणाला समजा काय झालं तर त्याही येऊन बघायला पाहिजे ना। आता विहिरीत पाणी 1 महिना झाला, विहिरीत पाणी नाही तर सरपंच नाही ना ग्रामसेवक नाही। आम्ही किती तक्रारी केल्या, 20-21 वर्ष जास्त झाले असतील, एवढे वर्ष झालेत, पण ते पाण्याची काय सोय करीत नाही आम्हाला। आता तुम्ही पाण्याची रस्ता कसा आमचा ना, रस्ता सुद्धा आम्हाला बनवून देत नाही। किती वर्ष झाल्यात का बाबा, कोणता जर पेशंट जास्त झाला तर पेशंटला रिक्षावाला पण यायला बघत नाही इकडे। एवढा रस्ता आमचा खराब करून ठेवलेला आहे, तो रस्ता पण आम्हाला बनवून देत नाही। पाणी पण नाही ना, रस्ता पण नाही। गावात पाण्याची योजना नाही का? नाही, ती दिली होती तिकडे, ती बोरवेल मारलेली, ते पण आता त्याच्या गाया झाल्या, त्याच्यावर लक्ष देत नाही। मग आम्ही काय बोलत का हापशी पण टाका आणि मोटर पण ठेवा, लाईट नसली तर हापसून 1-2 दुडी आणता येत आहे ना, तर ती मोटर पण टाकीत आणि त्या हापशी पण नाही करीत। आता गावात जी पाणी टाकी आहे बांधलेली आहे ती किती वर्ष झाली म्हणून? ते बांधले ते त्याला एवढे वर्ष झाले, त्याच्यात पाणीच नाही। आता सगळं नावाला फक्त बांधून ठेवले, त्याच्यात अजून एक टायमाला नाही पाणी मिळलंय टाकीचं। बांधलेलंच नाही तर पाणी कुठून येईल? ती बांधलेली आहे पण त्याचं पाणीच नाही येत आपल्याला। आलाय तरी काय, जे वर्ष बांधले ते वर्षापासून आपल्याला पाणी नाही, फक्त नाव म्हणून टाकी बांधून ठेवलेली आहे, टाकी बांधलेली आहे ना। आता ते दुसरा परत आलं होतं पाण्याचा, या का बोलतो तुम्हाला नदीतून पाणी आम्हाला दिलं, तिथे त्या पण अर्धवट सगळं अर्ध टाकून ना सगळं अर्धवट करून ठेवलाय, त्या पण पाणी आम्हाला, त्या पण टाकी बांधून नाही देत। आता त्या आहे ना तिथे नालात मध्ये तिकडे करून ठेवलेलं, त्या पण पाण्याचा पुरवठा नाही, ते पण बंद केलंय। सगळं इकडून सगळं पाईप बीप टाकून नेलेत, पण तिथपर्यंत आम्हाला अजून पाणी पण नेऊन देत नाही का, ती टाकीच बांधून देत नाही का। सगळं त्याचा जेवढा मटेरियल ना आणलेलं तो पण सगळं पार्सल करून टाकला लोकांनी।
आता आजी आहेत, आजी नाही, आजी किती वाजता येतात तुम्ही रात्री पाणी भरायला? 2ला जशी जाग आली तशी येत आहोत. हा म्हणजे एवढा आता अंधारामध्ये भीती वाटत नाही का तुम्ही याला? आता भीती वाटते ना, नाही वाटत, पाणीच नाही. मजूर करा माणसं आम्ही, कामाला गेला तर खाऊ, नाही तर उपास राहायचा वेळ येईल ना, मग त्याचे करताना आम्ही रात्रीचे पाण्याला येतात. मिळलं 2-3 हंड का ते ठेवायचं नेऊन ना, उठायचं ना, जायचं ते याच्यात कामाला आकरे साहेबांकडे, तिथं राहतो आम्ही. आकरे साहेब. अजून काही आपल्याकडे सोबत महिला आहेत, त्यांच्याशी पण बोलू आपण. आजी बोला, किती वाजता येतात तुम्ही? आजी बोला, किती वाजता येतात? किती वाजता येतात पाणी भरायला? 5 वाजता. हा किती पाणी मिळते? 2-3 हंड मिळलं का चाललं, मग पाणी नाही तर कुठून का भरायचं? 5 वाजता येतात. आता अंधार आहे, अंधारामध्ये तुम्ही कशा येता मग आता ती तुमची काय आहे? बॅटरी घेऊन येते आम्ही. ही बॅटरी हा या बॅटऱ्या घेऊन येतो. पाणी नाही भेटत तर आम्हाला पायाखाली दिसत नाही म्हणून सापत यायचा, काय समोर दिसत नाही म्हणून बॅटऱ्या घेऊन यायचा पाणी भरायला. मग ते काय करायला झालं आता? पाणीच नाही भेटत, ही लक्षात नाही द्या सरपंचांना, ग्रामसेवक, तर आम्ही काय करणार? मग शेवटी रात्रीचे नाही जास्त पण 1-2 हंडा मिळलं तरी चिकार आम्हाला पाणी. असं आहे की आम्हाला नाही अंग धुवायला, नाही जड कपडा धुवायला नाही पाणी. आज आपण पाहिलं असेल, हा वाडा तालुक्याच्या 3 किलोमीटर अंतरावर हा गावठणपाडा आहे. गावठणपाड्यामध्ये साधारणतः 40 घरांची लोक वसते. पण या गावामध्ये आज पाण्याची एवढी भीषण अवस्था आहे की त्या लोकांना रात्र काढून इथं पाणी भरावं लागते. खरं तर इथले प्रशासन अधिकारी असतील, लोकप्रतिनिधी असतील, यांनी इथं लक्ष द्यायला पाहिजे होतं. ही खरी शोकांतिक आहे की आज महिलांना रात्रभर पाण्यासाठी इथं विहिरीवर बसावं लागतंय आणि ते सुद्धा 1-1 किंवा 2-2 हांडे मिळतात आणि ते हांडे घेऊन मग ते घरी जायचं. शशिकांत कासार, UN मराठी, वाडा.